नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आलो आहोत पुण्यामध्ये. आज आपल्यासोबत आहेत पैगंबर शेख. हे मुस्लिम समाजातनं येतात, परंतु त्यांचा समाजाकडे आणि एकूणच त्या समाजातील प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे. मुस्लिम समाजामध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी पैगंबर शेख गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये काम करत आहेत. शेख साहेब नमस्कार. जनवाणीमध्ये आपले स्वागत आहे. आज आता आपण भेटण्याचं मुख्य कारण असं आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे की वक्फ बोर्डाच्या मोठी चर्चा चालू आहे. त्याच्या विधेयकामध्ये सुधारणा आहेत. आपला विषय केवळ तेवढाच नसून बाकी पण काही आपण त्या अनुषंगाने याबाबत बोलणार आहोत. परंतु आत्ता प्रमुख या विषयी बोलायचं जे विधेयक आणलं जाते आणि त्याच्यामध्ये सुधारणांच्या नावाखाली एक जो काही सध्या चर्चा केली आहे त्याबद्दलचं थोडंसं तुमचं मत आणि भूमिका आम्हाला सांगा. ऍक्च्युली काय आहे, आपल्याला आधी त्याच्यासाठी वक्फ बोर्ड जे आहे ते काय आहे ते समजून घ्यावं लागेल. वक्फ बोर्ड म्हणजे काय आहे की ज्या प्रॉपर्टी या दान केले गेलेल्या आहेत मुस्लिम समाजाकडून म्हणा किंवा बऱ्याचशा ज्या जागा आहेत या राजेशाही ज्यावेळी आपल्या देशामध्ये होते त्या राजेशाहीमध्ये शिवरायांचा काळ असेल, मग पेशव्यांचा काळ असेल, मोगलांचा काळ असेल, या काळामध्ये बऱ्याचशा जमिनी या दरगाहांसाठी दान केलेल्या आहेत, मशिदींसाठी दान केलेल्या आहेत, मंदिरांसाठी देखील दान केलेले आहेत. तर आपल्या तिथे काय आहे की ज्या जमिनी मंदिरांना दान केलेल्या आहेत त्यांची जी देखरेख आहे ते देवस्थान करतात. आपल्या तिथे देवस्थान कायदा आहे त्याच्यासाठी. आणि ज्या जमिनी मशिदींना आणि दर्गाला दिलेल्या आहेत त्यांची जी निगराणी आहे, त्यांची देखभाल जी आहे ते वक्फ बोर्ड करतात. आता या वक्फ बोर्डचे जे आहेत ते संपूर्ण भारतामध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यवाईज 30 वक्फ बोर्ड आहेत वेगवेगळे. आपल्या तिथे महाराष्ट्र वक्फ बोर्ड आहे. तर मग या वक्फ बोर्डच्या अंडरमध्ये या तर जागा येतातच, प्लस त्याही जागा येतात ज्या वेळेस समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या भागामध्ये लोकवस्ती मुस्लिमांची असेल आणि त्या भागामध्ये समजा एखादी मशीद वगैरे बांधायची असेल, तर मग मशीद बांधायची असेल तर तुम्ही ती डायरेक्ट मशीद नाही बांधू शकत. तुम्हाला त्या ठिकाणी आधी जागा एखादी खरेदी करावी लागते. ती जागा खरेदी करून तुम्हाला ती वक्फ करावी लागते, म्हणजे ती वक्फ बोर्डाच्या नावावर होते. मग त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत ते मशीद वगैरे बांधू शकता. तर झालंय काय की बऱ्याचशा ज्या जागा आहेत, काही जागा अशा पण आहेत ज्यांचे काही ठिकाणी कागदपत्र नाहीयेत, मात्र ते 200 वर्षापासून तिथे मशीद आहे, समजा 100 वर्षापासून मशीद आहे. तर मग हे काय कायदा आणताय? मुळात यांनी हा कायदा आणण्याच्या आधीच खूप भ्रम जो आहे तो समाजामध्ये पसरवलाय, खोटेपणा पसरवलाय की वक्फ बोर्ड कुठल्याही जागेवर क्लेम करू शकतो. असं कुठलीही परिस्थिती वक्फ बोर्डाकडे नाहीये. वक्फ बोर्ड कुठल्याही जागेवर क्लेम करू शकत नाही. आणि जरी समजा एखाद्या जागेवर वक्फ बोर्डने क्लेम केला आणि तुमच्याकडे समजा एखाद्या व्यक्तीकडे त्या जागेचे कागदपत्र असेल तर तो व्यक्ती सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर मग यांनी काय केलं, आता त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम लोकांना पण ऍड करण्याचं यांचं चाललंय. नॉन मुस्लिम लोकांना घेण्याबद्दल काही आक्षेप नाहीये, मात्र हे बोलताय कुठले लोक? ती लोक बोलतायत जे मंदिरांमध्ये जे आहे हिंदू सोडून इतर कोणाला देऊ नका अशा पद्धतीने सांगतात. त्यानंतर वेगवेगळ्या यात्रा आपण पाहतो, कुंभमेळ्यासारखे पण पाहतो की या ठिकाणी मुस्लिमांना, विशेष करून मुस्लिमांना येऊ देऊ नका वगैरे असं सांगितलं जातं. एखाद्या ठिकाणी यात्रा असेल, आता मडीचं पण प्रकरण आपण पाहिलं की दुकानं वगैरे मुस्लिमांना लावून देऊ नका असं सांगतात. तर ही लोक सर्वसमावेशकतेवर बोलतात आणि ही हिपोक्रेसी आहे, विरोधाभास आहे. मुळात तुम्ही सर्वसमावेशक नाही आहात, तुम्ही स्वतः धर्मांध आहात. हे जे काही भाजपा हा पक्ष आहे आणि या भाजपा पक्षाला बहुमत मिळाले जे काही सरकार उभं राहिलंय ते धर्मांध सरकार आहे. आणि या धर्मांधांनी इतरांना सेक्युलरिझम शिकवण्यासाठी जे आहे त्यांच्याकडे आरसा नाहीये त्या पद्धतीचा हा विषय. परंतु या वक्फ बोर्डाविषयी एक असे प्रचार म्हणून किंवा आपण त्याचं वास्तव आहे की नाही अजून तपासलं जात नाही की अनेक जमिनी या वक्फ बोर्डाने बळकावलेल्या आहेत आणि त्याचा वापर हा धार्मिक किंवा ज्या गोष्टींसाठी धर्मामध्ये केलेला आहे तो सोडून इतर गोष्टींसाठी केला जातो, म्हणून हा सगळा ओहापोह केला जातो असं त्या विरोधकांचं म्हणणं आहे. त्याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? काय आहे एक लक्षात घ्या की जमिनी वगैरे बळकावणं हे एवढं सोपं नाहीये कुठल्या. कळलं? आज आपल्या तिथे मुस्लिमांची परिस्थिती सगळ्यात पहिली काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. झालंय काय की वक्फ बोर्डच्या ज्या जागा होत्या, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते केळशीचे याकूत बाबा होते, त्यांना 163 एकर जी जागा आहे ती दान दिली होती. त्यानंतर आता मालोजीराजे भोसले आहेत. मालोजीराजे भोसले यांनी संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदाचे
त्यांना 5 एकर जमीन जी आहे ती दिली होती. आता या सगळ्या जमिनी ज्या आहेत या वक्फ बोर्डमध्ये आहे. आता झालंय काय की या जमिनीवर इतर लोकांचं अतिक्रमण आहे आणि अतिक्रमणामुळे झालंय काय की वक्फ बोर्ड काय करतं, त्यांच्याकडे कागद येतो की बाबा इथे एवढे एवढे जागा जी आहे ती दाखवत आहे की नामी, मग दर्गाची जागा आहे, समजा मशिदीची जागा आहे, मग ते म्हणतात की ही जागा आमची आहे, असा विषय होतो. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात की एवढ्या वर्ष वक्फ बोर्ड पुढे होता, हा प्रश्न होता. आता झालंय काय की हे 2014 नंतरच म्हणा किंवा 2019 नंतरच एवढं कसं काय वाढायला लागलं, वक्फ बोर्ड एखाद्या जागेवर वगैरे क्लेम करायला लागलं. ह्याची पण खरं तर शहानिशा केली पाहिजे की की या सगळ्या गोष्टी स्क्रिप्टेड आहेत का काय. कारण की 2014च्या आधी आपण या गोष्टी पाहिलेल्या नाहीत कधी, कुठल्या जागेवर वक्फ बोर्ड दावा करते बुवा म्हणून. आत्ताच कसं काय पाहायला मिळायला लागलं, तर हाही प्रश्न त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट अशी की वक्फ बोर्डमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही. कारण की वक्फ बोर्ड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बोर्डाकडे जागा असते त्या समाजाची परिस्थिती खरं तर कशी असायला पाहिजे, मात्र तशी परिस्थिती मुस्लिम समाजाची नाहीये. आज आपण सांगतोय की 9 लाख एकरपेक्षा जास्त जागा वक्फ बोर्डाकडे आहे, मात्र या 9 लाख एकर पैकी किती जागेंवर अतिक्रमण आहेत, साधारण 50 ते 60% जागेंवर अतिक्रमण आहेत. आणि त्या अतिक्रमण हटवण्याच्या विषयावरून सगळा वादंग पेटलेला आहे. आणि झालंय काय की आता हा वक्फ बोर्ड आता हे म्हणतात की आपल्याकडे सगळ्यात जास्त जी जमीन आहे ती आर्मीवाल्यांकडे आहे. मग त्याच्यानंतर जे चर्चेस आहेत त्या चर्चेसकडे पण आहेत जमिनी, सगळ्यात जास्त जमीन आहेत. त्याच्यानंतर मग रेल्वे येते आणि त्याच्यानंतर मग वक्फ बोर्ड येतो. आता हे झालं रजिस्टर, ठीक आहे. या देशामध्ये मंदिरांना किती जमिनी मिळालेल्या आहेत त्याही पाहणं गरजेचं आहे ना. आज मंदिरांच्या अशी एखादी नॅशनल लेवलला समिती नाही की जी समिती सांगू शकेल की बाबा मंदिरांच्या जागा किती. वक्फ बोर्ड कसं आहे, 30 वक्फ बोर्ड वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत, त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंटेशन आहेत आणि त्या एकत्र केल्यानंतर यांना कळतंय तरी की यांची प्रॉपर्टी किती आहे बाबा वक्फ बोर्डचे रजिस्टर. मात्र मंदिरांच्या जागा किती. आज जर मंदिरांच्या जागा जर तुम्ही पाहिल्या केरळ सारख्या राज्यामध्ये जर तुम्ही पाहिल्या तर साधारण एक काहीतरी 7 लाख एकर जी जागा आहे ती केरळमध्ये मंदिरांसाठी. सर्वात जास्त मंदिरं जी आहेत ती ह्याच्यामध्ये आहेत केरळमध्ये. मग काय काय करणार तुम्ही आता त्याच्या संदर्भात. मग हे एका राज्याचं झालं. आता इतर राज्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही काय बोलणार, मग महाराष्ट्र सारख्या राज्याबाबतीत तुम्ही काय बोलणार, मग उत्तर प्रदेश सारख्या राज्यांबाबतीत. या सगळ्या राज्यांच्या मंदिरांच्या जमिनी जर तुम्ही काउंट केल्या का तर त्या जमिनी या आर्मीपेक्षाही जास्त भेटते, मात्र त्याच्यावर बोललं जात नाही. बरं, यांच्याही जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमण होतात, मग ती काढून टाकले जातात अतिक्रमण, त्यांच्याही कोर्टामध्ये केसेस चालतात. आता आर्मीच्या जमिनीत सर्वात कमी अतिक्रमण हे आर्मीच्या जमिनीवर आहे, मात्र आर्मीच्या जमिनीवरचे आपण व्हिडिओ वगैरे पाहतो की आर्मीच्या जमिनीवर अतिक्रमण आहे ते काढून टाकतात. रेल्वेचं अतिक्रमण तर रोज काढतात. मग वक्फ बोर्डाच्या जागेवरचं अतिक्रमण काढायला लागले की मग हिंदू मुस्लिम याच्यामध्ये. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन एक विषय की या ज्या वक्फ बोर्डच्या जागा आहेत याच्यावर अतिक्रमण जे आहे किंवा या जागा बळकावण्याचं जे काम आहे ते राजकीय नेत्यांनी पण केलेलं आहे आणि ते राजकीय नेते हिंदू मुस्लिम दोन्ही आहेत. तुम्ही आता अतिक्रमणाचा मुद्दा काढला तर याच्यामध्ये अतिक्रमणाच्या याच्यामध्ये ते हिंदूंचं थेट अतिक्रमण आहे का ते संमिश्र आहे असं आहे वक्फमध्ये. ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठेच नाहीये. अच्छा, काय झालेलं आहे की काही ठिकाणी वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या काय म्हणतात त्याला फसवणूक करून म्हणा, भ्रष्टाचार करून म्हणा, या विकल्या गेलेल्या आहेत लोकांना. मग त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत आणि मुस्लिम पण आहेत आणि या सगळ्या गोष्टी करणारे हे मुस्लिम पण आहेत आणि हिंदू पण आहेत विकणारे जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये. आणि ते वक्फ बोर्डामधले आहेत ऍक्च्युली. आणि ज्याच्यामध्ये जो पहिला माणूस आहे तो मुस्लिमच आहे, मग कारण की वक्फ बोर्डामध्ये सगळे मुस्लिमच आहेत ना, त्याच्यामुळे त्यांनीच त्या गोष्टीचा भ्रष्टाचार केलेला आहे. आज वक्फ बोर्ड, मी वक्फ बोर्डाच्या बाजूने पण बोलत नाही सरकारच्या पण बाजूने बोलत नाही, पण आज वक्फ बोर्डाला देखील समाजामध्ये तोंड दाखवायला जागा नाही, कारण त्यांनी काही मुस्लिम समाजाच्या विकासाकडे खूप असं काही लक्ष दिलंय किंवा काहीही लक्ष दिलंय अशातला काहीच भाग नाही. उलट वक्फ बोर्डामध्ये काम करणारे म्हणा, वक्फ बोर्डाच्या माध्यमातून म्हणा, कितीतरी लोक जागेची जे आहे ते घपला करून भ्रष्टाचार करून कोट्याधीश झालेले आणि हे वास्तव आहे. आता ज्या याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अनेक सरकारी जमिनी आहेत त्या वक्फ बोर्डाकडे गेलेल्या, हा एक त्यांचा दावा आहे. सरकारी जमिनी वक्फ बोर्डाकडे जात नसतात हो सर. वक्फ बोर्डाच्या जागेवर सरकारी ज्या आहेत त्या प्रॉपर्टी बांधल्या गेलेल्या आहेत, कळालं. असं झालेलं आहे. त्या जमिनी ज्या आहेत त्या काही वर्षांपूर्वी म्हणा, 200-300 वर्षापूर्वी म्हणा, त्या एखाद्या दर्ग्याला किंवा त्या एखाद्या मशिदीला दान केलेल्या असतात आणि त्या जागेवर कुठली तरी सरकारी प्रॉपर्टी आत्ता आलेली असते. सरकारची
आपण लोकशाहीमध्ये 1947 नंतर आलो ना सर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाहीमध्ये आलो. या जागा त्याच्या आधीच्या आहेत. मात्र हे वक्फ बोर्डामधल्याच लोकांना माहित नव्हते या गोष्टी, आणि ते बघतात की कुठं जागा आहे बाबा, कुठं नाही बाबा. मग बरं, त्या सरकारी हे वक्फ बोर्डाच्या जागेवर सरकारी प्रॉपर्टी आहे, तर मग कुठल्या सरकारी प्रॉपर्टी अजून खाली केल्यात का एकतरी? तुम्ही आर्मीच्या जागेवर करा बरं सरकारी कार्यालय उभं, तुम्ही रेल्वेच्या जागेवर करा बरं सरकारी कार्यालय उभं, काढून टाकतात ते, नाही बघत. मग वक्फ बोर्डाच्या जागेबाबतीत बोलल्यानंतर का राग येतो, हा माझा प्रश्न. समजला का? तुम्ही आता बोलताना म्हणाल की वक्फ बोर्डाचं पण चुकलेलं आहे, भ्रष्टाचार केलेलाच आहे भ्रष्टाचार. मग हे जे विधी आहे ते सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यामध्ये मग नेमका विरोध काय? यांना काही सुधारणा आणायच्याच नाहीयेत. मुळात या सगळ्या गोष्टी करून भ्रष्टाचारांमध्ये लोक वाढणार आहेत. त्याच्यात काय सुधारणा आणणार आहे मला सांगा. मुळात जर त्यांना सुधारणा आणायची तर त्याच्यामध्ये जे काही लोक आहेत हे सगळे गव्हर्नमेंटचे लोक आहेत. जे ट्रिब्युनल वगैरे असतं, त्या ट्रिब्युनल मधले जे रिटायर्ड न्यायाधीश असतात ते सगळे गव्हर्नमेंट अपॉइंट करतात. ते काय इथला मुस्लिम समाज अपॉइंट करत नाही. तो ती सरकारी संस्थाच आहे वक्फ बोर्ड, ती काय प्रायव्हेट संस्था नाहीये ती. मग त्याच्यामुळं याच्यामध्ये जे काही लोक आणतात ते भ्रष्टाचार वाढवणारे फक्त लोक आणखीन ऍड करणार आहेत. ते त्याच्यामध्ये जर ट्रान्सपरन्सी आणायची तर ते जे आहेत त्यांच्यावर तुम्ही वचक ठेवू शकता. वक्फ बोर्ड काय अनकंट्रोल नाहीये, सरकारचा त्याच्यावर कंट्रोल असतो. अनकंट्रोल बिलकुल नाहीये. तुमच्या दृष्टिकोनातनं आपण एक शेवटचा या संदर्भातला प्रश्न घेऊ. तुमच्या दृष्टिकोनात मग नेमकं वक्फ बोर्डाबाबतचं काय भूमिका असली पाहिजे? ट्रान्सपरन्सी असायला हवी. वक्फ बोर्डाचं महिन्याचं रेव्हेन्यू किती आहे त्याची माहिती जी आहे ती मुस्लिम समाजाला मिळाली पाहिजे. खर्च कुठे करतात त्याची माहिती मिळाली पाहिजे. वक्फ बोर्डांच्या ज्या जागा आहेत त्या जागांचं ऑडिटही झालं पाहिजे, आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण देखील काढली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय विषय आहे, आणखीन एक विषय आहे ट्रिब्युनलचा, की वक्फच्या ट्रिब्युनलमध्ये एखादा निर्णय दिला की त्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. हा पण म्हणजे एवढं मूर्खासारखं भ्रम पसरवतात की त्याला काही मर्यादा नाही. आपल्या तिथे असे वेगवेगळे 70 पेक्षा जास्त ट्रिब्युनल आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हणलं की आर्मीवाल्यांचं, रेल्वेवाल्यांचं. आता एखाद्या आर्मीच्या जागेमध्ये जर कोणी ताबा मारला असेल, अतिक्रमण केलं असेल, तर त्याचा निकाल देखील जो आहे तो आर्मीच्या ट्रिब्युनलमध्ये लागतो पहिला. आता रेल्वेच्या जागेवरचे जर कुणाच्या जागेचे जर वादविवाद असतील तर रेल्वेच्या ट्रिब्युनलमध्ये लागतं. केवळ महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आपण राहतोय, महाराष्ट्रामध्ये वन विभागाच्या जागा आहेत. या वन विभागाच्या जागांवर पण काही ठिकाणी अतिक्रमण होतं. मग त्या अतिक्रमणाच्या ठिकाणी जे आहे त्याची जी नोंद आहे ती पोलीस तक्रार होत नाही त्याची, त्या आधी वन विभागाच्या ह्याच्यामध्ये त्याची तक्रार जी आहे ते दाखल होते. मग जर तुम्हाला ते पटलं नाही, तिथला निकाल पटला नाही, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. मग हे ट्रिब्युनल का बनवले? सगळ्यात पहिली गोष्ट, हे ट्रिब्युनल याच्यासाठी बनवलेत कारण त्याच्यात सोपेपणा यावं. आता एखादा सामान्य व्यक्ती आहे, बरोबर आहे, त्याच्याकडे कागदपत्र वगैरे सगळं आहे. आता त्याने डायरेक्ट सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जावं, एवढा वेळ त्याचा जावा, या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा ट्रिब्युनल मधून तो विषय निकाली लागतोय का बुवा ते बघतात. आणि ट्रिब्युनल काय प्रत्येक वेळेस ह्यांच्या बोर्डाच्या बाजूने निकाल नाही लावत, ते सामान्य नागरिकांच्या बाजूने पण लावतात. इव्हन तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर देखील कोर्ट देखील सामान्य नागरिकांच्या बाजूने निकाल दिलेले कितीतरी आलेले. कोर्टाने देखील बऱ्याचदा वक्फ बोर्डला फटकारला आहे. मग हे म्हणतात बरं, या सगळ्या गोष्टी हेच लोक, जे लोक आता विधेयक वगैरेच्या बाबतीमध्ये जे संभ्रम पसरवला ह्यांनी की तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, हेच लोक ते व्हिडिओ व्हायरल करतात कोर्टाने असे जर फटकारले म्हणून. मग हे विरोधाभास जो आहे किती आहेत तो पहा. कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, कोर्ट पण फटकारतात. असं काय नाहीये. सुधारणा व्हायला पाहिजे, ट्रान्सपरन्सी आली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये काहीही दुमत नाहीये. सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या. प्रत्येक मशिदीमध्ये वक्फ बोर्डमध्ये काय चाललंय बाबा, महिन्याचा रिपोर्ट प्रत्येक मशीद, जर प्रत्येक मशिदीची जागा जी आहे ती जर वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे तर त्यांना ती माहिती पण महिलांना मिळणं गरजेचं आहे. तुम्ही द्या ना, किती खर्च होतोय, किती लोक तुम्ही केले, किती विधवांना तुम्ही मदत केलेली आहे, किती विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे, किती युनिव्हर्सिटी बांधलेल्या आहेत, किती शाळा बांधलेल्या आहेत, किती कॉलेज उभी केलेली आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. पैसा येतोय, पैसा जातोय नुसता, बाकी काही होत नाही याच्यामध्ये. आपण वक्फ बोर्डाविषयी आता बोललो, त्याच्यानंतरचा खूप मोठा धगधगता विषय आहे तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरेचा. म्हणजे जशा ह्याही एक विवाद निर्माण केला गेला, तसा पुन्हा एकदा 300 वर्षाच्या इतिहासाला बाहेर काढलं जातं. याच्यातले दोन मोठे मत प्रवाह आहेत. एक म्हणताय ती कबर नष्ट करा, एक राजकीय भूमिका म्हणताय, जे स्वतःला दोन्ही हिंदुत्ववादी म्हणतायत, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारी माणसं आहेत, परंतु एक म्हणतात की कबर राखली पाहिजे, एक म्हणतात की कबर नाही राखली पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमची म्हणजे एक समाजिक ना याच्या म्हणून तुमचं नेमकी काय भूमिका आहे या संदर्भातली? तुम्हाला काय वाटतं या विषयाकडे? तर पहिलं तुम्हाला सांगतो की ती कबर असावी की नसावी याचा निर्णय घेणारे, याचा विचार करणारे आपण कोणी नाही आहोत. का? कारण की ज्यावेळी
छत्रपती हे थोरले शाहू महाराज जे होते, तर त्या थोरले शाहू महाराज जे होते ते ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली, त्याच्यानंतर महाराणी विसुबाई असतील, थोरले शाहू महाराज असतील, ते औरंगजेबाच्या अटकेमध्ये होते. आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळी अटकेमधून आले, ते सगळ्यात पहिल्यांदा कुठे गेले असतील तर ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले. शत्रूचा त्यांनी सन्मान केलेला आहे. आणि त्याच्यानंतरही जेवढे छत्रपती घराण्याचे जे वंशज आले, त्या कुठल्याही वंशजाने त्या कबरीवर आक्षेप घेतलेला नाहीये. ऍक्च्युली हा इतिहास आहे. आपण इतिहासाला इतिहासाच्या कलेने पाहणं गरजेचं आहे. एक संपूर्ण भारत देशाचा त्या काळचा बादशाह, ठीक आहे, त्या बादशहाला मराठ्यांनी सतत 23 वर्ष झुंजत ठेवला, ठीक आहे. आणि त्या बादशहाला इथे येऊन जो आहे तो झुंज देताना म्हणा, त्याला मराठे जे आहेत ते मागे हटले नाही म्हणा. तर या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टी सोडून शेवटी तो म्हणाला की मी दख्खनमध्ये येऊन चूक केली. त्याला पश्चाताप झाला औरंगजेबात, आणि तो याच मातीत जो आहे तो गाडला गेला. ते औरंगजेबाची जी कबर आहे ती मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, आणि ती तशीच असायला हवी. आणि ती औरंगजेबाची कबर जी आहे ती अतिशय साधी आहे. त्याच्यामध्ये काहीही केलं गेलेलं नाही, ना वरती काही टाकलेलं आहे ना काही नाही. आणि बाजूचं जे बांधकाम वगैरे आहे ते तिथं 2 सुफी संतांच्या दर्गा आहेत. तर त्या सुफी संतांच्या दर्गांचं बांधकाम आहे. ते काय औरंगजेबाच्या कबरीसाठी स्पेशली केलं गेलेलं काही असं काही हे नाही. आणि ते जे केलेलं आहे ते बाजूला बांधकाम वगैरे ते ब्रिटिशकालीन आहे. ते काय काँग्रेस गव्हर्नमेंटने वगैरे काही केलेलं नाहीये. तर ह्याच्या बाबतीमध्ये काही इतिहास आहे, इतिहासाच्या कलेने त्याला हे गेलं पाहिजे. आता मराठे म्हणजे कोण मग हा पण प्रश्न असतो. मराठे म्हणजे काही एका जात विशेषासाठी वापरला गेलेला शब्द नाही येतो त्या काळामध्ये. मराठे म्हणजे 18 पगड जाती आणि सर्व धर्मीय मिळून झालेलं स्वराज्य आहे, त्याला मराठी म्हणतो, त्याला मराठीशाही म्हणतो आपण. आता आपण एक ते गाणं म्हणतो की, गाणं माहितीये तुम्हाला की म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले साथ. तर वीर दौडले साथ, तर ते 7 वीर कोण होते? 7 मराठे: विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे आणि सरनोबत पुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. आता यातला सिद्धी हिलाल मराठे नव्हते. तर सिद्धी हिलालचे जे पुत्र होते सिद्धी वाहवा आणि त्यांचे 5 पुत्र त्यांनी स्वराज्यासाठी अर्पण केले, हे काय मराठे नव्हते का? मराठी म्हणजे काय की 18 पगड जाती आणि सर्व धर्मीय. तर ते त्या शौर्याचं प्रतीक आहे. आणि ते ऐतिहासिक दृष्ट्या जे आहे त्या कबरीला महत्व आहे. तर ते त्याचं उदात्तीकरण औरंगजेबाचं नाही झालं पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये काही दुमत नाही. कारण औरंगजेब हा क्रूर होता, मात्र तो काहीतरी धार्मिक कुठल्या तरी गोष्टीसाठी काहीतरी केलं, हा एक चुकीचा समज आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच पद्धतीनं त्याने त्याचे 27 नातेवाईकांनाही मारलेला आहे, अतिशय क्रूरपणे मारलेला आहे. मग त्याने त्यांच्या 27 नातेवाईकांची हत्या काही इस्लामसाठी केली का? नाही केले. त्याला तो हे राज्यासाठी म्हणा, सत्तेसाठी म्हणा, त्या गोष्टी केल्या. तर औरंगजेबाची तुलना तत्कालीन एका नेत्याशी होऊ शकते आपण, पण आपल्याला ती आता करायची नाही. आता हाच धागा पकडून तेच विचारतो की औरंगजेबाची जी कबरीबद्दल आता तुम्ही बोलला ते सगळंच बोलून झाले आहे, परंतु मूळ आक्षेप जो यायचो की तिथे ज्या पद्धतीने अशा ज्या क्रूर राजाची कबर ही अत्यंत सजावट केली, जे आक्षेप आहेत ते उदात्तीकरण म्हणजे त्यांना म्हणायचं की तिथं रोजचं मेंटेनन्स करणं, त्याला छान सजवणं, त्याच्यावरती फुलं करणं, त्याची निगा राखणं, ह्या पद्धतीनं केलं जातं. आणि हे अशा राजाचं असं मेंटेन करायची गरज काय? कारण कितके काय तर इतके तर ज्यांनी शौर्य गाजवलं मराठी त्यांची पण केली जात नाही. मध्ये काय काय फोटो टाकलेले की तारा राणींचं अजूनही समाधी जड नाहीये वगैरे. ते एकीकडे हे आणि हे करतंय कोण? तर तिकडचं तत्कालीन त्या ज्या गावातली जे कोणी आहेत मुस्लिम समाजातली लोक ते करतायत. तर मग त्याला ते उदात्तीकरण म्हणतात. या विषयाचं कारण नाही म्हणा. एक लक्षात घ्या, कसं आहे, महाराणी ताराराणी असतील, शहाजी राजे असतील, यांच्या समाधींचे फोटो जे वगैरे आता टाकले सगळे जागे झाले. मुळात लाज वाटली पाहिजे, तुम्ही आज जागे झालेला आहात. या सगळ्या गोष्टी आपण पूर्वापारपासूनच मेंटेन केल्या पाहिजे. आता औरंगजेबाची जशी कबर त्या ठिकाणी आहे, तसेच त्या औरंगजेबाची जी काही कबरीची निगा करणारे होते त्यांचे वंशज आहेत तिथे, त्यांच्याकडे ते पूर्वापारपासून ते काम आहे. कबर स्वच्छ ठेवायची नाही का मात्र? तर त्याच्यावर घरांत सगळा कचरा पडून द्यायचा, त्याच्यावर तेवढ्या पण गोष्टी करायच्या नसतात. आता अफजल खानाची कबर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे कबर अफजल खानाची बांधली. तिथं दिवाबत्ती करण्यासाठी माणूस नेमला नव्हता का? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार मारताय, हे का लक्षात येत नाहीये तुमच्या?
उदात्तीकरण करणं कशाला म्हणतात? उदात्तीकरण करणं त्याला म्हणतात जर औरंगजेबाची जयंती साजरी होत असेल, जर औरंगजेबाची कुणीतरी पुण्यतिथी करत असेल, जर औरंगजेबाची कुणीतरी मिरवणूक काढत असेल, ठीक आहे, जसं आपल्या तिथे एक नथुराम गोडसे नावाचा जो आतंकवादी आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, तशा गोष्टी औरंगजेबा बाबतीत होतात का? बरं, तशा गोष्टी होत नसेल तर उदात्तीकरण कसं म्हणू शकता? इतिहासाची चिकित्सा होऊ शकते सर. औरंगजेबाच्या कबरीवर राहणे देखील तुम्ही जर गुन्हा म्हणत असाल तर मग हा मूर्खपणा आहे. जा, इतिहास आहे, इतिहास बघायला काय प्रॉब्लेम नाही. मी पण जाऊन आलो औरंगजेबाच्या कबरीवर, जाऊन बघून आलो, काय झालं? आणि तिथं काहीच नसतं, लोक पण नसतात. इथं त्या खुलताबादचा तो परिसर सोडून बाकीच्या सबंध महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण केलं जातं. तिथं गेल्यानंतर कळतं तिथं कोणीच नसतं. एखादा माणूस चुकून मिळाला तर त्या कबरीच्या ठिकाणी मिळतो. आणि तिथे बाजूला जी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या तिथं पैगंबर मोहम्मद साहेबांचे कपडे आहेत, तिथे केस आहे त्यांचा, ते बघण्यासाठी लोक जातात तिथे. औरंगजेबाच्या कबरीवर लोक नसतात एवढे, एखाद दोन चुकून. काय होतं औरंगजेबाचं? उदात्तीकरण कशाला म्हणतो आपण? कुठे जयंती होते का? कोणाचीच? कुठल्या मुघल एम्पायर सांगा ज्याची जयंती महाराष्ट्रात सोडा भारतात होते? एक सांगा मला कुठे. एक. औरंगजेब लांब ठेवा तुम्ही. अकबराचे तरी होते का? हे अकबराचं नाव 50दा घेतात. अकबराचे तरी होते? नाही हो. मग उदात्तीकरण काय झालंय? हेच विषय आणतात स्वतः आणि हेच बॉम्बा मारतात त्या विषयावर. निर्माण पण हेच करतात आणि हेच म्हणतात उदात्तीकरण करतात. कोणी औरंगजेब जिवंत केलं? ह्यांनीच केलं औरंगजेब जिवंत. हे म्हणतात औरंगजेबाचं नाव नाही घेतलं पाहिजे, तेच घेतात 50दा नाव. ते घेणं त्यांच्यासाठी चांगलं आहे ना राजकीय दृष्ट्या. बरं, याला जोडूनच एक प्रश्न आहे. आता नुकताच राज ठाकरे यांनी सांगितलं की कबर तिथे राहू द्या, परंतु त्याच्या बाहेर तुम्ही त्याचं औरंगजेबाचं जे कृत्य आहे त्याचं एक फलक लावा आणि तिथे जाऊन उलट घेऊन जा शाळेतल्या मुलांना, आणि हा कसा वाईट राजा होता किंवा हा कसा होता हे सांगा. हे कितपत तुम्हाला पटणार वाटतं किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंच्या ह्या भूमिका अलीकडच्या आहेत, आमच्या खूप आधीपासून ह्या भूमिका आहेत. राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी ते काय बोलले होते, छत्रपती संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले वगैरे, अशा पद्धतीचे त्यांची वक्तव्य आहेत 2017ची. ती पण वक्तव्य तपासली पाहिजेत आपण. आणि आज राज ठाकरे अशा पद्धतीने बोलतोय. मुळात मला म्हणायचं एक आहे की इतिहास काय सांगायचा हा विषय नाही, इतिहासाची चिकित्सा लोकांना करू द्या, त्यांना ठरवू द्या. आज मिर्झा राजे जयसिंग जो होता तो औरंगजेबाच्या सोबत होताच ना. उदयभान राठोड जो होता तो औरंगजेबासोबत होता ना. जसवंत सिंह जो होता तो औरंगजेबासोबत होताच ना. मग असे हजारो हिंदू धर्मीय जे आहेत ते औरंगजेबाच्या सैन्यामध्ये होते. मग आता त्यांच्या वंशजांना तुम्ही राजस्थानचं उपमुख्यमंत्री पद देता मिर्झा राजे जयसिंग यांच्या, आणि इथं औरंगजेबाला शिव्या घालता. मग ते चुकीचे नव्हते का? मग मिर्झा राजे जयसिंग करायचंय काय तुम्हाला? हा हिंदू मुस्लिम वादाकडे नेण्याचा विषय नाहीये, मला एवढंच सांगेल. मग हे करतात काय? ज्यांना प्रबोधन नको, यांना इतिहास सांगायचाच नाही. ज्यांना इतिहास सांगायचा असतो ते म्हणतात की तुम्ही इतिहासाची चिकित्सा करा, तुम्ही औरंगजेबाचं वाचन करा. औरंगजेब हा क्रूर होता, ह्याच्या बाबतीत काहीच दुमत नाही. पण तो क्रूर कशा बाबतीत होता? तो सत्ता जो होता त्याचा उद्देश सत्तेचा होता, सत्ता हवी त्याच्यासाठी तो क्रूर होता. धर्माचं जे काय आहे ते लेअर म्हणा, औरंगजेब आहे ते औरंगजेबाने धारण केलेलं होतं. जसं आताही काही नेते म्हणा जे मोठमोठे आहेत ते धारण करतात. आणि औरंगजेब काय हा बाहेरचा नव्हता, त्याचा जन्म गुजरातचा आहे. तर राज ठाकरे स्वतः बोललेच ना. पुढचा आपण आता इथं राजकीय मुद्दे झाले, तर तुम्ही स्वतः मुस्लिम समाजामध्ये सुधारणा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहात, अनेक वर्ष गेली ह्याच्यासाठी करतो. हाच धागा पकडला जातो आणि जे विरोधात आहेत त्यांची टीका केली जाईल की समाज हा मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते नाहीत, माणसंही नाही. त्यामुळे हा समाजावरती ज्या काही गोष्टी आहेत, ज्या रूढी परंपरामध्ये अडकलेला आहे हा समाज, याच्यामुळे ही एक मोठी तेढ भारतामध्ये निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं का? काय झालेलं आहे की मुस्लिम समाजाची सर्वात मोठी चूक काय झाली, मुस्लिम समाजाने त्यांच्या समाजातल्या इंटेलेक्च्युअल जो बुद्धिजीवी वर्ग आहे का त्यांना किंमत दिली नाही. आणि जो समाज बुद्धिजीवी वर्गाला किंमत देत नाही का त्या समाजाचा ऱ्हास हा कायमच होत राहिला. अजून देखील मुस्लिम समाजामध्ये हवा तसा त्या पद्धतीचा प्रतिसाद बुद्धिजीवी वर्गाला नाही, जे चिकित्सा करू शकतात, सत्सद विवेक बुद्धीचा वापर करू शकतात. पण आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहाल की ते कसं करावं याची एक थेरी असते. सुधारणावादी विचार कसे मांडावे, त्यांना कसे पटवून द्यावे. आज आपल्या माध्यमातून जे आहे ते बरेच सुधारणावादी विचार लोकांपर्यंत पोहोचलेत. आज लोक आपल्या बाजूने बोलतायत, बदल घडतोय, नाही अशातला भाग नाहीये.
मात्र झालं काय की गेल्या 30-35 वर्षामध्ये या गोष्टी ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या प्रमाणामध्ये झाल्या नाही. लोकांनी त्या गोष्टीकडे तद्दन दुर्लक्ष केलं असं आपण म्हणू शकतो. मात्र या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ते केलं पाहिजे. समाजातल्या ज्या काही चुका आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत आणि त्या चुकांवर काम करून आपण पुढे गेलं पाहिजे. याचा अर्थ मुस्लिम समाजामध्ये काही सुधारणावादाला स्थान नाही वगैरे अशातला काही भाग नाही. आत्ताची परिस्थिती उलट जास्त कठीण होऊन बसलेली आहे. ती का होऊन बसलेली आहे? एकीकडून हे संघ भाजप मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष समाजामध्ये पसरवतात आणि तिथे आम्ही काहीतरी सुधारणावादी विचार घेऊन जातो. मग ते म्हणतात की ह्यांचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय मध्ये. कारण की मुस्लिमांवर बहिष्कार टाकणे या सगळ्या परिस्थिती चालू आहेत. व्यवसाय व्यापार करू नका, दुकानं टाकू देऊ नका, फ्लॅट देऊ नका, घरं देऊ नका. या पद्धतीचा सामाजिक बहिष्कार ज्या समाजाच्या बाबतीमध्ये मोठ्या स्तरावर करण्याचा प्रयत्न केला जातो त्या समाजामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सुधारणावादी विचार मांडला तुम्ही सांगा. तुम्हाला दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. एक तर अन्यायाच्या विरोधात पण बोलावं लागतं आणि दुसरीकडे सुधारणावादी विचार पण मांडावं लागतं. तर याच्यातनं आमची तारेवरची कसरत सुरू आहे. मात्र यश खूप मिळालंय आम्हाला. आम्ही अपयशी नाही, चांगलं यश मिळालंय. समाजामध्ये आमची स्वीकारार्हता आहे. जे विषय मांडले त्या प्रत्येक विषयाला समाजातून प्रतिसाद आहे. प्रतिसाद नाही अशातला भाग नाही. विरोध होणारच आहे. विरोध कोणाला झालेला नाही सर. आणि कोण बोलताय ह्या गोष्टी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये की या सगळ्या गोष्टी होत नाहीत? ज्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवर शेण चिकन फेकलं ते लोक, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला ते लोक, ज्यांनी राजाराम मोहन रॉय यांना त्रास दिला, ज्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना गोळ्या घातल्या, ते लोक सांगणार आहेत का आता या गोष्टी? त्यांच्याकडे त्या गोष्टी सांगण्यासाठी काही गेला धर्म कट्टरता सगळीकडेच आहे ना. मध्ये असू दे मुसलमान आहे ना. तुम्ही समाज सुधारण्याचं काम करताय. तुम्हाला म्हणजे किती प्रमाणात ही कट्टरता तुम्हाला जाणवते की ज्याच्यामध्ये आता तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीला बुरख्यापासून अलिप्त ठेवलेला आहे किंवा घरामध्ये तुमच्या मुलीचं नाव सुद्धा तुम्ही एक हिंदू आकांक्षा म्हणून ठेवलेलं. मग अशा वेळेला समाजात तुम्हाला कशा पद्धतीने सामना करावा लागतो? स्वागत होतं का किती टोकाची तुमच्यावरती विरोध केला जातो? मला तर अजून काही खूप असा विरोध जाणवला नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी बऱ्याच मुस्लिम कार्यक्रमांमध्ये माझ्या वाईफला घेऊन जातो. तुम्ही बुरखा वगैरे म्हणताय, माझी वाईफ जी आहे ती बऱ्याच मुस्लिम कार्यक्रमामध्ये साधा डोक्यावर पदर वगैरे पण घेतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ते ओढणी वगैरे घेतात ते पण घेत नाही बऱ्याच ठिकाणी. कोणी काही बोलत नाही सर. कसं असतं माहितीये का? हे चित्र दाखवलं जातं. आता मी मशिदीमध्ये जातो. मशिदीमध्ये जाऊन मी मराठीमधून कुराण वाचन करतो. कित्येक विषय मशिदीमध्ये डिस्कशन केलं जातं. हे दाखवलं जातं. उलट मशिदीमध्ये ज्या पद्धतीनं वैचारिक विषयांवर डिस्कशन होतं त्याला समर्थन मिळेल, विरोध होईल हा भाग वेगळा आहे. मात्र चर्चा होते. आता माझ्या मुलीचं नाव मी आकांक्षा ठेवलंय. कित्येक मुस्लिमांनी कौतुक केलं नाही त्याचं. कितीतरी मुस्लिमांनी सांगितलं मला. आता माझे एक मित्र आहे त्यांचं नाव सुनील आहे, आडनाव पठाण आहे. काय करायचं आता? आहेत असे लोक खूप सारे. काय होतं आपण ते दाखवत नाही. आपण काय करतो? आपण निगेटिव्हिटी दाखवतो, पॉझिटिव्हिटी दाखवतो. आता आपल्या माध्यमातून साधारण एक 30 ते 35 महिलांचे ग्रुप बंद झालेले आपल्या माध्यमातून आणि काही प्रॉब्लेम नाही. मी महाराष्ट्रभर फिरतो. तर काय होईल काय नाही तो भाग वेगळा, सोडून द्या. मात्र असा खूप टोकाचा विरोध नाहीये की या गोष्टी ऍक्सेप्टच केल्या जात नाहीत वगैरे. अशातला काही भाग नाही. लोक ऍक्सेप्ट करतात. मात्र ती सांगण्याची एक पद्धत असते. तुम्हाला लोकांमध्ये जर बदल घडवायचा असेल तर आधी लोकांवर प्रेम करायला शिका. हे काय करतात? हे लोकांचा द्वेष करतात आणि लोकांना म्हणतात की तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवा. नसतो सर तसं. अजून एक विषय फार धगधगता आहे खरं तर. मुस्लिम समाजात गेल्या 10 वर्षामध्ये अनेक विषय धगधगते वर आलेले आहेत. त्यातला एक मुख्य आहे तो म्हणजे भोंग्याचा विषय. म्हणजे मशिदीतनं येणारी जी काही अजान दिली जाते त्यावरनं पण एक मोठं वातावरण तापवलं गेलं. शिवाय मुस्लिम समाजातनं रस्त्यावरती जे नमाज पडला जातो त्यावरती पण मोठा आक्षेप घेतला जातो. त्याचं राजकीय भांडवल पण केलं जातं. तर मुळातच असं नमाज पडणं रस्त्यावरती हे कुराणमध्ये आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा वाटते, करावीशी वाटते का? आणि हे भोंगा वगैरे जो काय किंवा अजान मोठ्या प्रमाणावर दिली जाते आणि इतरांना त्रास होतो अशा प्रकारचे, तर त्याबाबतची तुम्ही काही भूमिका मांडली आहेत समाजामध्ये? काय माहितीये का? आपण या सगळ्या ध्वनी प्रदूषणाविषयी आणि रस्ते अडवण्याविषयी आपण कुठल्याही एका समाजाविषयी नाही बोलू शकत. काय होतं माहितीये का की भोंगा वगैरे लावणं मशिदींच्या ह्याच्यावर आणि खूप करणं, कर्कश आवाज वगैरे ठेवणं या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्याचं समर्थन कुठला धर्म करू शकतो? नाही करू शकत ना. रस्त्यावर नमाज पठण करणं, त्याने ट्रॅफिक म्हणा ते वाहतुकीची विस्कळीत होते, या गोष्टीचं कोणी समर्थन करू शकतं? नाही करू शकत. मात्र प्रॉब्लेम काय होतो आपल्या तिथे हे विषय एकमेकांना बोट दाखवण्याचे झालेले.
आता तुम्ही म्हणताय मशिदींवरचे भोंग, आज आपल्या तिथे काकडा आरती असते, गणपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज असतो, नवरात्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज असतो. मला म्हणायचंय काय की ह्याच्यावर एक कायदा आणा आणि तो सर्व धर्मियांसाठी आणा आणि सगळ्यांचाच बंद करायचंय. तुम्ही एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून काय होतं, त्याच्यामध्ये कट्टरता वाढते. यांना सुधारणा आणायची नाहीयेत. हे जे राजकीय लोक या विषयावर बोलतात का, यांना याच्यात काही बदल घडवायचा नाही. हा विषय जर खरंच बदल घडवण्याचा असता तर यांनी डायरेक्ट कायदा आणला असता की बाबा धार्मिक स्थळांवर जे आहे ते कुठल्याही पद्धतीचे लाऊडस्पीकर वगैरे लावले जाणार नाहीत. आजही तुम्ही कितीही मंदिरांमध्ये जावा, किती ठिकाणी जावा, त्यांचे हे हरिनाम सप्ताह वगैरे चालू असतात. काही ठिकाणी गणपतीच्या मंदिरांमध्ये आरत्या वगैरे चालू असतात, देवीच्या मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरवर आरत्या चालू असतात. आपण बोलू शकतो का त्याच्यावर? नाही बोलू शकत आपण. तो धार्मिक त्यांचा आस्थेचा भाग आहे. मग आपण सर्वकष जर एकच कायदा केला की बाबा लाऊडस्पीकर वगैरे जे आहे ते धार्मिक स्थळावर लावायचं नाही, जे लोक मशिदीमध्ये आहेत त्यांच्या पुरता तेवढा आवाज राहू द्या, त्यांनाच ऐकू द्या आणि त्यांनाच त्यांचा करू द्या, करा तुम्ही कायदा, काहीच बोलत नाही, काही कोणाचा आक्षेप नाही. राहिला प्रश्न दुसरा रस्त्यावर नमाज पडण्याचा, तर खूप सारे मौलाना मशिदींमध्ये जे आहेत ते बयानांमध्ये बोलतात की रस्त्यावर नमाज वगैरे पठण करू नका. काय होतं, काही ठिकाणी जे आहेत ते लोकांचे ते हे झाले पारंपरिकपणा आहे. काही ठिकाणी आता सोलापूरमध्ये जे आहे ते दरवर्षी रस्ते वगैरे पूर्ण बंद ठेवले जातात त्या दिवशी आणि रस्त्यावर नमाज पठण केली जाते. काही हैदराबादमध्ये आहे, काही बऱ्याच ठिकाणी असे आहेत. साधारण मी म्हणतो संपूर्ण भारतभरामध्ये असे 500 केसेस असू पण शकतात. मी नकारत नाही त्या गोष्टी. मला म्हणायचं काय, त्या गोष्टी चुकीच्या आहेत पण त्याचं समर्थन करत नाही. मात्र त्याच वेळी आपण गणपती विसर्जनाच्या मिरवणुका पहा तुम्ही. आता तुम्ही त्या ठिकाणी देवींच्या मिरवणुका पहा, रामनवमीच्या मिरवणुका पहा तुम्ही. या पण सगळ्या गोष्टी रस्त्यावर येऊनच होतात ना. मग या सगळ्या गोष्टींसाठी एक कायदा आणा की रस्त्यावर कुठलेच सण करायचे नाही, कुठलेच करू नका तुम्ही. मग ते बंद होणार. मग सगळं आपण काय करतो, रस्त्यावर नमाज पठण करतो, त्याच्यावर टार्गेट करतो. मग लोक काय करतात, लोक लगेच गणपती काढतात, देवीचं काढतात आणि ऑब्विसली आहे ते निघणारच ना. मग कारण जे लोक या विषयांवर बोलतात तेच लोक स्वतः रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम करतात. आता आपल्या तिथं धार्मिक कार्यक्रम म्हणा, महामानवांच्या जयंत्या म्हणा, महापुरुषांच्या जयंत्या म्हणा, या रस्त्यावर येऊन साजरा करणं हा ट्रेंड झालाय आजकाल. आज दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या स्वामी बाबा ते ह्याचे त्याचे काही ना काहीतरी कार्यक्रम वगैरे असतात आणि ते रस्त्यावर येतात. लोक ट्रॅफिक जाम करतात, साऊंड लावतात, नाचणारे लोक 15 असतात आणि ट्रॅफिक मध्ये अडकलेले लोक हजारो असतात. अशी परिस्थिती. मग या गोष्टी सर्वकषपणे बंद करा ना. टोटल का बंद करू शकत नाही आपण एकाच कुठल्या तरी समाजाविषयी का बोलतो? आणि जे बोलतात हे लोक ते स्वतःच रस्त्यावरून सण सेलिब्रेट करतात ना. आज हेच म्हणतात ना की आवाजाची कुठलीही मर्यादा नाही. मागच्या वेळेस एकनाथ शिंदे बोलले गणपतीच्या साऊंडवर कुठलीही आवाजाची मर्यादा नाही, बंधन नाही बोलले, बरोबर. आता यांना मशिदींच्या भोंग्यावर बोलण्याचा अधिकार असणार आहे का? नसणार यांना कुठलाही बोलण्याचा, कारण तुम्ही स्वतः त्या गोष्टीला प्रोत्साहन देताय ना. भोंगा तुम्ही मशिदीवर लावताय, मंदिरावर लावताय, हे तुम्हाला माहितीये. भोंग्याला नाही माहितीये ते तो कुठे आहे. तो फक्त वाजायचं काम करतो. कानांना माहिती नाहीये, कान वाजतायत लोकांचे, त्यांना काही फरक पडत नाहीये त्या गोष्टीचा. मग तो त्रास साऊंड सिस्टीम मधून पण होतो, मंदिरावरच्या धार्मिक स्थळांच्या ह्याच्यावरून पण होतो, मशिदींच्या ह्याच्यावरून पण होतो. सर्व कश बंद करून टाकतो. माझं समर्थन आहे त्या गोष्टी. चुकीचं आहे. याच्या अनुषंगाने मला पुढचा तुम्हाला विचारायचं आहे की मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये गुन्हेगारी पण मोठ्या प्रमाणावर, ह्याकडेही जास्त करून बोट, जसं एक विषय म्हणून बोट दाखवलं जातं की यांच्याकडे पण कुठलेही गुन्हेगार पकडा, हा यांच्यात असतोच. अशा पद्धतीची टीका टिप्पणी केली जाते धर्मांतरांची. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला या सुधारणांमध्ये ह्याचाही समावेश आहे ना. सुधारण्याचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. विषय काय आहे की हा विषय देखील मी तुम्हाला सांगतो परत एकदा की त्यांना यांच्यामध्ये काही बदल घडवायचा नाही. त्यांना उलट जेवढे गुन्हेगार जास्त आहेत तेवढा त्यांना आनंद आहे. लक्षात घ्या. आज मी सांगत असतो मुस्लिम मुलांना, युवकांना जे आहे, तुम्ही जर नमाजची टोपी जर तुमच्या डोक्यावर जर तुम्ही घातलेली आहे तर ती फक्त तुम्ही मुस्लिम आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. ती टोपी घालणं म्हणजे एक जबाबदारी आहे. तुमच्यावर एक जबाबदारी आहे समाजामध्ये व्यवस्थित वागण्याची, व्यवस्थित वावरण्याची. आज तुम्ही ती टोपी, नामाची टोपी घालता, पठाणी घालता, दाढी वगैरे वाढवता आणि ट्रिपल सीट गाड्या घेऊन जाता, तुम्ही वेगाने गाड्या चालवता, बेशिस्तपणा दाखवता. तुम्ही गुन्हेगारीमध्ये जे आहे, ड्रग्स मध्ये जे आहे, तो मुस्लिम समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या म्हणजे खूप असं मोठं प्रमाण नाही, मात्र ते दिसून येतं बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, असं परिपूर्ण समाज आहे अशातला काही भाग नाही, मात्र आहे. जे आहे ते चुकीचं आहे. तर या गोष्टीमधून पण बाहेर यायला पाहिजे. मात्र याची कारणं काय आहेत ती कारणं देखील आपण तपासली पाहिजेत. एकतर मुस्लिम समाजामध्ये जे आहे ते आज रोजगाराच्या जे आहेत ते प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. रोजगार वगैरे, ज्या समाजाला रोजगार
मोठ्या प्रमाणामध्ये मिळत नाही किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही, तो समाज हा गुन्हेगारीकडेच वळत असतो. तर आपण त्याही अनुषंगाने या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आपण याच्यासाठी किती सेमिनार म्हणा, मशिदींमधून वारंवार या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातातच, नाही सांगितल्या जात अशातला भाग नाही. मी बोलू अथवा न बोलू या विषयावर बोललं जातं, मात्र विषय असा झालाय की तेच ठळकपणे सांगितलं जातं. आज किती गुन्हेगार आहेत मुस्लिम समाजामध्ये सांगा तुम्ही. आज किती ठिकाणी जे काही आता घडतायत प्रकरण, रोज आपण पाहतोय, कुठं खून होते, कुठं काय होतंय, किती मुस्लिम गुन्हेगार तुम्हाला दिसले त्याच्यामध्ये. लोकसंख्येच्या प्रमाणावर आपल्याकडे सगळ्याच समाजामध्ये गुन्हेगार, मात्र कुठल्याही समाजामध्ये असे गुन्हेगार वगैरे निर्माण होण्याची जी कारणं आहेत ती कारणं पण शोधली पाहिजेत आणि आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही, काम केलं पाहिजे. हा विषय सुधारण्याच्या अंगाने आपण घेतलेला आहे, ऑलरेडी घेतलेला आहे. इव्हन तुम्ही तर फक्त गुन्हेगारी विषयी बोलता, मी म्हणतो बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे ह्या देखील गोष्टी घेतल्या पाहिजे. की तुम्ही नमाजी टोपी वगैरे घालता, ट्रिपल सीट गाड्या वगैरे चालवता, कोणालाही आडवी घाला, कोणाच्या अंगावर गेल्यासारखी गाडी चालवा, मूर्खपणा आहे. त्याच्यावर बोललं पाहिजे. प्रेक्षकांनो, तुम्ही आज श्री पैगंबर शेख यांचं एक संपूर्ण सुधारणावादी जे विचार आहेत, धोरण आहे ते ऐकलं. तर हे होते पैगंबर शेख यांनी अत्यंत विस्तृतपणे आपली जे वेगवेगळे मुस्लिम समाजाविषयीची जी आज या देशभरामध्ये ज्या चर्चा केल्या जात आहेत, मग तो औरंगजेबाची कबर असू दे किंवा आता सध्या गाजत असलेल्या वक्फ बोर्डाचा विधेयकाचा प्रश्न असू दे किंवा भोंग्यांचा प्रश्न असू दे, यावरती त्यांनी जी काही आपली वेगवेगळी मतं आणि विचार मांडले त्याबद्दल जनवाणीकडनं आपले आभार. धन्यवाद.